पुण्यात होणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या महाविजय संकल्प सभेची सध्या जोरदार तयारी सुरू आहे। पुण्यातील रेसकोर्स मैदानावर सभेची जोरदार तयारी सुरू असल्याचं समजतंय आणि या मैदानावर स्टेजच्या उभारणीचं काम सुद्धा सुरू झालंय। सभेला 2 लाख लोक आता येणार असल्याचा दावा सुद्धा करण्यात येतोय आणि या सभेच्या मैदानावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी। लोकसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरू आहे। प्रचार सभा वेगवेगळ्या ठिकाणी जोरात होत आहेत आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदींची पुण्यातल्या याच रेसकोर्सच्या मैदानावर याच विशाल मंचावरून सभा होणार आहे। 4 लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवारांचा प्रचार त्यासाठी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी 29 तारखेला पुणे दौऱ्यावर असणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात संध्याकाळी याच विशाल मंचावरून पुणे लोकसभा असेल, बारामती लोकसभा असेल, शिरूर, मावळ इथल्या लोकसभेतल्या मतदारांना मतदान करण्याचं, महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन करणार आहेत। या विस्तीर्ण रेसकोर्सच्या मैदानावरती भाजपच्या वतीनं, महायुतीच्या वतीनं 2 लाखांपेक्षा जास्त लोक पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण ऐकण्यासाठी येतील अशा पद्धतीचा दावा केला जातोय आणि तशा पद्धतीचं नियोजन केलं जातंय। आपण बघितलं असेल ही संपूर्ण जी आसन व्यवस्था आपण पहिल्या रांगेत पाहतो आहोत, ही आसन व्यवस्था व्हीआयपी लोकांसाठी आहे। त्याच्या पाठीमागे जर आपण बघितलं असेल तर प्लास्टिकच्या खुर्च्या आपल्याला या ठिकाणी मोठ्या संख्येनं आणल्या गेल्याचं पाहायला मिळतं। अगदी दूरपर्यंत जिथपर्यंत तुम्ही पाहाल तिथपर्यंत आसन व्यवस्था लोकांना बसण्याच्यासाठी म्हणून करण्यात आलेली आहे आणि मोठं नियोजन या ठिकाणी सुरू आहे। वेगवेगळी तयारी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी केली जाते आहे। त्याची सगळी ही दृश्य पाहायला मिळतात। सगळ्यांचं लक्ष जे लागलेलं आहे ते म्हणजे ही सभा जी 29 तारखेला संध्याकाळी होईल तेव्हा किती लोक या सभेला जमतील आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या भाषणातून नेमका कोणावर निशाणा साधतील। मोठ्या संख्येनं लोक या ठिकाणी जमणार आहेत। जवळपास 2 लाखांच्या वर जर लोक जमायचे असतील तर तसं नियोजन या ठिकाणी सुरू असल्याचं आपण बघतोय। अगदी स्टेज जो आहे तो देखील कसा भव्य स्वरूपाचा या ठिकाणी बांधला जातोय, त्याचं कसं पद्धतीनं नियोजन केलं जातंय त्याचा आपण आढावा घेतो आहोत आणि याच मंचावरून सुनेत्रा पवार, मुरलीधर मोहोळ, श्रीरंग बारणे आणि मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि शिरूरचे उमेदवार आढळराव पाटील यांच्या प्रचारासाठी म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकर सह मी ज्ञानेश्वर चौतमल, पुढारी न्यूज, पुणे।